चला मी आज आपलं थंबनेल तुम्ही पाहिला असेल होम वर्कआउट लाईफ. आता होम वर्कआउट लाईफ म्हणजे कसे, आता माझं हे फिटनेस जीवन आहे. मी आता काय वर्कआउट करतो आणि काय कशी आता माझी बॉडी बनली एवढी ते तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये बंधन दाखवणार आहे. चला आता आपण करू आपला ब्लॉग चालू. आणि सकाळ झाली आहे. हे सकाळचा वर्कआउट हे आपलं काढला अंगडा आणि हे पहिलं वर्कआउट हे आपला सकाळचा जे पाहू शकतात मी करतो. हे याच्यानं शोल्डर चेस्ट हे सारे वर्कआउट म्हणजे शरीराला मोकळं करायसाठी. आणि जसं आपलं पहिला जागा नव्हती तसं जागीच केली. मग आपल्याला देवाच्या पाया पडून हे केले आपले सपाटे चालू. सपाटे आज काढले, आज 50 सपाटे काढले. जे दुसरा दिवस होता वर्कआउटचा. पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे ब्लॉग, ते पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी 50 सपाटे काढले आणि त्याच्यानंतर मग काढले सूर्यनमस्कार. हे 2 वर्कआउट मी काही बी फॉलो करतो. कुठे असं तिथं कुठे गेलो की हे 2 वर्कआउट नेहमी चालू असतात. हे 2 वर्कआउट माझे शरीर खूपच आजारलं आहे. याच्यात हे आपले पहिल्यापासूनच वर्कआउट करत आलो आहे. आणि मग दुसरे वर्कआउट हे तिसरे हे हनुमान दंड हे तुम्ही पाहिलं असेल. मी मोबाईलवर ऐकलं होतं, त्यासाठी हे खूपच वर्कआउट भारी आहे आणि करा पाहिजेत हे वर्कआउट. हे बी मी रोज माझ्या वर्कआउटमध्ये फॉलो करतो याला. त्याच्यानंतर मग माझे आपले पुशअप्स. आज पुशअप्स काढले 15 पुशअप काढल्यानंतर मग केलं चेस्ट वर्कआउट आणि बॅक वर्कआउट. दोन्ही बी एक साथ, चेस्ट आणि बॅक दोन्ही बी वर्कआउट. विटा थोड्या दोन पुढं आणि एक डायमंड शेपमध्ये घेतलं. त्याच्या बाद थोडं टेजिंग केली, जसे जंपिंग हे करायसाठी आपण थोडी चेस्ट केली. त्यासाठी 2-3 मिनिट थांबलो आपण. 2-3 मिनिट थांबल्यानंतर मग आपण खूपच हे झालं. आणि त्याच्यानंतर मग आपण केलं थोडीशी प्रॅक्टिस याची किकची. याची प्रॅक्टिस करताना एक वाटलं होतं, जसं आपण रोज मेहनत करून थोडं आपली खूपच सोपं जाते. पहिलं एवढी टंगळ उचलायचं नव्हतं, आता खूपच जास्ती हे व्हायला. जे रोज प्रॅक्टिस केल्यानंतर होऊन जाते. त्याच्यानंतर आपले केलं चेस्ट वर्कआउट. आज 2 विटा घेऊन आपलं चेस्ट वर्कआउट, त्यासाठी बायसेप्स वर्कआउट केलं. बायसेप्स आणि ट्रायसेप्स दोन्ही बी वर्कआउट संगच होतं आपलं नाही तर डंबल, त्यासाठी विटानंच आपण वर्कआउट करतो. पाहू शकतात विटानं कमी वर्कआउट होत नाही. बंदी बॉडी मी विटानंच बनवली आहे. आणि त्याच्यावर आपलं शोल्डर वर्कआउट खूपच चांगले. आणि शोल्डर वर्कआउटनं काय होतं आहे, आपली जसं आपण आंगडे घालतो ना, तुम्ही कोणचा करा शोल्डर आणि चेस्ट वर्कआउट हे 2 वर्कआउट काही बी फॉलो करा आणि त्याच्यानं खूपच भारी बॉडी बनते. जसं तुमचे शोल्डरची मसल वाढेल तसे तुमचे खूपच ॲक्टिव्ह दिसाल तुम्ही. त्याच्यानंतर मग ते दुसरं जे आपल्या मोबाईलवर पाहिलं होतं ते वर्कआउट घेतला शोल्डरचा. हे खूपच हार्ड वर्कआउट आहे. आणि याचे 500-600 स्टेप मारल्यानंतरच मग मारतो आणि ते जास्त नाही मारतो. हे आजची बॉडी पोज आपली जशी पाहू शकतात. काय करू बाबा, एक माझं नाव काढते काय आपल्याला आता पाहू शकतात. मी आता एक जागा केली जे खूपच आता त्याला म्हणजे पुशअप काढण्यासाठी आणि वर्कआउट करायसाठी चांगली एक जागा केली. आपण पाहू, तुम्हाला दाखवतो मी ती काय जागा आहे. पावसाळ्यात बंद आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बंदीकड हरायली काहीच नाही चला तुमचा पुढचा कॅमेरा करतो आणि तुम्हाला दाखवतो ती काय जागा आहे कशी. चला करूया पुढचा कॅमेरा चालू. दाखवतो तुम्हाला पुशअप काढण्यासाठी अशी एक जागा बारीक केली, तिथं खूपच दाखवतो तुम्हाला. चला आता मी तुम्हाला दाखवतो. मी उतरलो आता वड्यामध्ये. पाहू शकतात बंदीकर असं सुकलेलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये फक्त पळसाचे झाडच हिरवे असतात, दुसरे आणि निंबाचे झाडं हे 2 झाडं हिरवे असतात. बंदीकर झाडं वाळून गेलेत. आणि जे कचरा होता तेव्हा आम्ही
जाऊन टाकला निघून थोड्या विकेट पाहू शकतो मी रस्ता आहे. इथं पहिलं केटी होती, केटीपासून मी खूप व्यायाम काढायचो, सपाटी काढायचो होते. दाखवतो जे आपण पुशअप काढायसाठी जे काय भारी केलं. 2 झाड होते आणि ते मला आयडिया आली, त्याच्यामध्ये मी एक दोन्हीमध्ये लाकूड टाकला आणि याच्यामध्ये खूप आता पुशअप काढत. जसं मला पुशअप काढताना कसं असे आपल्या निंबाला लटकले की भीती वाटायची. आता इथं कशी भीती नाही, आता फक्त पुशअप भारी आपली इथं पुशअप खाऊ शकतो किती बी आणि कशी बी. थोडंसं ते आपलं एक लाकूड वरी करायचं आणि त्याच्यानंतर आपली जागा आपण इथं काढलेले व्हिडिओ टाकूया इंस्टाग्रामवर. पाहू शकता आभार आलं खूपच. आता आभार आला म्हणजे संध्याकाळचं आता वर्कआउटचं टेन्शन आहे मला, दुसरं काय नाही. म्हणजे कसं आहे, पाऊस आला ना बंदीकर माती चिकचिक होते पाणी आणि वर्कआउट काढायला खूपच आवडते. आपण पाण्यामध्ये उभी वर्कआउट काढायसाठी माणसं तर एकदा वर्कआउट 2 टाईम वर्कआउट आहे आपला. 2 टाईम काही बी हो, 2 टाईम वर्कआउट होणारच आपलं. पाऊस खूपच आभार आला. एक साईडला कसं काळझरक झालं आहे, हवा बी खूपच सुटली. हवाची आता जे पाहू शकतो तुम्ही पुढच्या नेमकं ती असा हवेने हे व्हायला खूपच हवा सुटली. आणि आता मला खूप एक टेन्शन राहते संध्याकाळचं वर्कआउट. संध्याकाळचं कसं आहे, संध्याकाळचं एकदा पाणी पडला लाईट जाते, लाईट गेली की मग मोबाईल नसतो चार्जिंग आणि चार्जिंग नसलं तर बॅटरी नसते. खूपच वर्कआउट हे काढत असतो. हे पावसा दिवसाचं असंच असते. त्यासाठी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातच वर्कआउट करावं असे म्हणतात माणसं. गेले थंडीच्या दिवसात हे पाहून शोध नेमकं सारायला खूपच हवा सुटली. जो हवा ताराचे लाईनीचे तार येते ते सो वेलकम टू. आता आलो आता वर्कआउटला संध्याकाळची. आज जे तुम्ही पाहू शकतात अंधार व्हायला आहे असंच. तर आता करू आपण संध्याकाळचं आपलं जे वर्कआउट असतो सकाळचा संध्याकाळचा 2 टाईम वर्कआउट असतो आपला. आता सकाळचा वर्कआउट झाला, आता एक टाईम चला संध्याकाळचं जे संध्याकाळचा वर्कआउट करून आपलं. मी म्हणलो होतो खूपच हवा चालू होती आणि हवा चालू म्हणजे आभार होतं म्हणजे ढगाळ निघले होते. जे पाऊस पडायचा खूपच आकार होता, त्यासाठी आता तसा पाऊस नाही पडला. त्यासाठी खूपच आता वर्कआउटला आपला झालं आहे. चला करू वर्कआउट आणि तुम्हाला दाखवू आपलं काय वर्कआउट, संध्याकाळचा वर्कआउट काय असतो आणि दिवसाचा वर्कआउट काय आहे ते बंदच दाखवतो तुम्हाला. तुम्ही काही नाही आपल्या चॅनलला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ चांगला वाटला तरच लाईक करा, नाही तर जाऊ द्या. मग आपला दाखवून घ्या पुढं. पाहू शकता आपलं आता संध्याकाळ व्हायली आणि अंधार पाडायला खूप अंधार म्हणजे कोणीच नाही. आज मी एकला झालो, फक्त एक लाईट आहे आपला जे आपला फोकस असते आणि जे हे पहा फोकस असते लाईटाचं. आणि जे आपल्या एकदा कोणीच नाही वर्कआउटला. आज मी एकला झालो नाही, तसं रोज मी एकलाच असतो वर्कआउटला. खूपच तसं पण नाही. चला तुम्हाला दाखवतो आता आपला पुढचा कॅमेरा करू आणि आपला वर्कआउटला करू सुरुवात. तुम्ही बघत राहा आपला वर्कआउट कोणचा असतो संध्याकाळचा आणि कसा असतो. थोड्या जंपिंग उड्या असतात आणि जे आपलं तुम्हाला दाखवतोच, बोलून काय फायदा नाही आणि दाखवण्यातच जास्ती मजा असते. चला दाखवू आपण कोणचा वर्कआउट करतो मी कोणचा नाही. संध्याकाळच्या वर्कआउटला आलो आणि त्याचे अगोदर काढले आपले सपाटे. मी कोणचे बी वर्कआउटला सुरुवात करायची असेल अगोदर सपाट्यापासूनच सुरुवात करतो. कोणची बी वर्कआउट करायचा असला, कोणचा बी व्यायाम करायचा असला, सपाट्यापासून माझा पहिला व्यायाम चालू होतो. म्हणजे सपाटे खूपच मी मग केली थोडीशी आपली फायटिंग आणि जसंच मग केली बॉक्सिंग. अशी आयुष्यात बंदच वर्कआउट बंदच पाहिजेत. बॉक्सिंग बी पाहिजे, थोडी कबड्डी कुस्त्या चालूच वर्कआउट. आपल्या टॅलेंट पाहिजेत अंगामध्ये बंदच. मग केली थोडीशी बॉक्सिंग आणि बॉक्सिंग करण्यानंतर I can last to the break of day, no matter what people say. Live life in a fast lane, double shot for the guilt. बॉक्सिंगची प्रॅक्टिस केल्यानंतर मग आपले गेले थोडेसे 2 हातावर स्टंट. ते बी थोडे जमत होते आणि थोडं जमता आपले हुकत होते. अंदाज मेहनत करू शकाय नाही. जसं पहिल्यापासून डबल हे केले, जसं एक करून पाहिलं आणि दुसरं हे रोज प्रॅक्टिस केल्यानंतर जमून जाईल.
त्याच्यानंतर मग आपली थोडीशी मारली पोज, जसं पाहू शकतो बॉडी, जसं मग थोडंसं खूपच हे झालं. आणि त्याच्यानंतर मग आपले घेतले 2 विटा आणि लागलो बैठक मारायला. जसं बैठक आज मारल्या आपण फक्त 20 मारल्या, जसं लय नाही मारले. त्याच्यानंतर डबल एक वर्कआउट आला तर तसंच तोच भी वर्कआउट टाकला करून ते संघच. जसे 2 वर्कआउट केल्यानंतर मग आपण थोडी केली आपली स्टंट, याला जे काय म्हणतात मला माहीत नाही, उड्या म्हणतात. जसं आपल्या इकडे उड्या म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात, आमच्या इकडे उड्या म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये जरूर सांगा. त्याच्यामध्ये डबल मग मारली आपली ही हिरोसारखी उडी, डबल एक मारली. त्याच्यासाठी थोडंसं जोश आला अंगात हिरोसारखा. त्यानंतर मग आपले डबल बॅटमॅन जसे करून पाहत होतो, आपल्याला नाही जमलं ते. तर मग एका हातावर स्टंट करायचा आकार होत झाला, तो बी नाही जमला आपल्याला. जमता जमीन बंदच. एका दिवसात नाही जमणार आपल्याला काही बी, एका दिवसात कोणी बी काही शिकू शकत नाही. मग त्याच्या बाद मग आपण एक जे उडी पाहिली होती ती खूपच भारी जमली मला. आणि मी तशा 2-3 उड्या झोपल्या. हे पाहू शकतात आपण. जसं हिरो जेव्हा जमिनीवर पडतो आणि जेव्हा उडतो, आणि तशी उडी खूपच भारी जमली मला, खूपच भारी वाटली ही. एक तशी मग त्याच्यानंतर मग मी मारली एक जंप मारल्यानंतर मग थोडीशी बॉडीला झाली ती गरम. त्याच्यानंतर मारलं मग आपले पुशअप्स. आपला शेवटचा वर्कआउट लागला होता पुशअप्स मारायचं, ते घेतला पुशअप्स मारून. पुशअप मारले ते 20 पुशअप मारल्यानंतर मग आपली झाली हवा थोडीशी. त्याच्यानंतर चेस्ट वर्कआउट आपले, जसे शेवटचे वर्कआउट लागले चेस्ट वर्कआउट. चेस्ट वर्कआउटच्या नंतर मग बायसेप्स वर्कआउट आपले. बायसेप्स इकडून 10 तिकडून 10 म्हणजे 20 बायसेप्स वर्कआउट. जसं आपल्यापाशी डंबल नाही तर नाही काय हरकत नाही, डंबल नाही तर काय होत नाही. विट्या काय डंबलच्या कमी नाही, तर डंबल भारी विट्यासारखे कोणत्याच याच्यामध्ये वर्कआउट होत नाही. विट्या जे असतात ना खूपच भारी असतात, आणि जसे वर्कआउटच होत नाही. लयच भारी वर्कआउटला राहतात त्या. सपाटे मारा नाही तर कोणचे बी वर्कआउट करा. मग मारले आपले शोल्डर वर्कआउट. शोल्डर वर्कआउट मारले 15 शोल्डर वर्कआउट मारल्यानंतर मग खूपच खांदे एवढे दुखत होते ना तेच. त्याच्यानंतर डबल मग आपला ते जे आपण पाहिला होता वर्कआउट तो बी घेतला ॲड करून याच्यात. 2 टाईम दोन्ही वर्कआउट. त्याच्यानंतर मग आपण गेलो थोडेसे साईड 6 पॅक वर्कआउट, आणि ते थोड्यानंतर ही बॉडी आपली. खूप धन्यवाद हे शॉर्ट लोक बघण्यानंतर. जे भाई शॉर्ट लोक व्हिडिओ पाहिला त्यांना खूप खूप मनापासून आपला आभार.